आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट टेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? पूर्ण वर्तमान काळ. तर यामध्ये कशा प्रकारचे ऍक्शन दर्शवले जाते हे थोडं आपण बघणार आहोत. त्या अगोदर एक स्ट्रक्चर मी तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे. ते स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव ॲज प्लस वी थर्ड प्लस ऑब्जेक्ट. या सिंपल स्ट्रक्चरचा उपयोग घेऊन तुम्ही वाक्य बनवू शकता. काय? सब्जेक्ट प्लस हॅव ॲज प्लस वी थर्ड प्लस ऑब्जेक्ट. या प्रकारचा फॉर्म्युला घेऊन तुम्ही वाक्य बनवू शकता. वाक्य बनवण्यासाठी स्ट्रक्चरचा उपयोग करू शकता. त्यानंतर एक मराठीमध्ये थोडीशी माहिती मी प्रेझेंट परफेक्ट टेन्स बद्दल लिहून दिली आहे. ती आहे एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे असे दर्शविल्या जाते, त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे. जस्ट you have completed this action. For writing you can use tense present perfect tense. Okay, just you have completed whatever the action you are going to do that. Such type of action you can write such kinds of tense. What is it? Present perfect. Okay, now त्यानंतर मी इथे काय दिलं आहे, एक एक्झाम्पल दिलाय. वी हॅव प्लेड क्रिकेट. याचा अर्थ का? याचा अर्थ बघा काय होतो. आम्ही क्रिकेट खेळलेलो आहे. वी हॅव प्लेड क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळलेलो आहे. ऍक्शन झाली आहे. म्हणजे अशा प्रकारच्या ऍक्शन ज्या झाल्या जस्ट झाल्या, या प्रकारच्या ऍक्शन तुम्हाला मांडण्याकरता, बोलण्याकरता, लिहिण्याकरता तुम्ही काय करू शकता? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग तुम्ही करू शकता. बरोबर आहे. त्यानंतर आहे इंग्लिश मध्ये थोडंसं लिहून दिलं आहे. इट डिनोट्स दॅट जस्ट एन ऍक्शन कंप्लीटेड. सच टाइप थिंग्स यू कॅन यूज इन दिस टेन्स. व्हाट दॅट? इट डिनोट्स दॅट जस्ट एन ऍक्शन कंप्लीटेड. यू कॅन राईट दिस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, तर या प्रकारची माहिती प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या संदर्भात तुम्हाला आम्ही दिलेली आहे. तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.